आपलं धन आपल्याला सुख देतंय, पण कधी आपण त्या धनातला 10वा हिस्सा परमार्थिक कार्यामध्ये लावून बघा, अनुभव घ्या, आणि मग पहा आपलं धन आपल्याला कशी मजा देतं. नुसतं मिळू ठेवल्याने मजा नाही. त्या धनामध्ये कधीतरी सप्ताहामध्ये वर्गणी, मंदिर बांधकामासाठी वर्गणी, आपल्या पैशाने तीर्थयात्रा, गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये सहकार्य, गायीची सेवा, साधू संतांची सेवा, एखादा अनाथ प्रेत पडला असेल की ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी तयार नाही, तिथं पैसे खर्चा आणि पहा तो पैसा कसा आनंद देतो मग आपल्याला. आणि नुसते जर आम्ही पैसे मिळवले आणि खर्चच केले नाही तर ते पैसे 4 ठिकाणी जातात. चोर दायाद आणि आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. ज्याचा पैसा परमार्थात जात नाही त्याचा पैसा चोर चोरून नेतात. चोराच्या तावडीतून जर तो पैसा सुटला, दायाद म्हणजे भावकीच्या भांडणार, कोर्ट कचेऱ्यात तो पैसा जातो. या दोघांच्या तावडीतून जर तो पैसा सुटला तर त्याच्या धनाला आग लागते, कद्रीय ब्राह्मणाच्या लागली तशी, जळून भस्म होतं धन. आणि या तिघाच्या तावडीतून जर तो पैसा सुटला, अधर्मे रोग संचरे अंगी, एखादा भयंकर त्याला रोग होतो, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये त्याला ठेवल्या जातं, आणि एका दिवसाचं बिल डॉक्टर 50-50 हजार रुपये काढतो. नको देव बेट्या, सप्त्यात वर्गणी भर राहतात तिकडं. दिलं पाहिजे. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता घेणाराने देणाराचे हात घ्यावे, म्हणजे खवाट्यापासून उपसून नाही.